चला, आजची चर्चा एका जबरदस्त प्रतिमेसोबत सुरू करूया. डोळ्यासमोर आणा बायबलमधलं प्रकटीकरणाचं पुस्तक. आकाशातून एक महाशक्तिशाली देवदूत उतरतोय. त्यानं ढगांचे कपडे घातलेत, डोक्यावर इंद्रधनुष्य आहे, चेहरा सूर्यासारखा चमकतोय आणि पाय तर जणू आगीचे खांबच आहेत. तो इतका प्रचंड आहे की त्याचा एक पाय समुद्रात आहे आणि दुसरा जमिनीवर, आणि मग तो गर्जना करतो सिंहासारखी. हे वर्णन ऐकूनच अंगावर काटा येतो. पण प्रश्न हा आहे की हा आहे तरी कोण? आपल्याला मिळालेल्या स्रोतांमध्ये याच गुळतेचा शोध घेतलाय. प्रकटीकरण अध्याय 10 मधला हा शक्तिशाली देवदूत म्हणजे नक्की कोण? आणि हा काही साधासुधा प्रश्न नाहीये. ह्या एका प्रश्नावरून कित्येक वर्षांपासून धार्मिक अभ्यासकांमध्ये चर्चा सुरू आहे. आपल्या स्रोतांनुसार या देवदूताच्या ओळखीबद्दल 2 मुख्य शक्यता दिसतात. एक की हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त असू शकतो, आणि दुसरी शक्यता म्हणजे तो येशू नसून देवाचा कोणीतरी अत्यंत खास आणि शक्तिशाली दूत आहे. गंमत म्हणजे दोन्ही बाजूंना आधार देणारे आणि म्हणजे विरोध करणारे पुरावे याच काही ओळींमध्ये दडलेले आहेत. आज आपण तेच पुरावे एक एक करून तपासणार आहोत. ठीक आहे. मग या 2 शक्यतांपैकी या देवदूताला येशू मांडण्याकडे अनेकांचा कल का असतो? म्हणजे वर्णनात असं काय खास आहे जे थेट येशूंकडे बोट दाखवतं? इथेच पहिला आणि सगळ्यात मोठा सुगावा मिळतो. या देवदूताचं वर्णन ऐका. सूर्यासारखा तेजस्वी चेहरा आणि पाय जणू भट्टीत तापून लखलखीत केलेल्या पितळेसारखे. हे वर्णन आपल्याला कुठे ऐकल्यासारखं वाटतंय का? हो, हे प्रकटीकरणाच्या सुरुवातीलाच आहे, नाही का? अगदी बरोबर. पहिल्याच अध्यायात जेव्हा योहानला पुनरुत्थित झालेल्या येशूचं दर्शन होतं, तेव्हा त्यांचं वर्णन अगदी असंच केलेलं आहे. हा योगायोग असू शकत नाही. लेखक इथे जाणीवपूर्वक या 2 प्रतिमांना जोडतोय. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारे लेखकांनी दिलेला छुपा इशारा आहे की ज्याचं वर्णन पहिल्या अध्यायात केलं होतं तोच आता या रूपात परत आला आहे. हे खरंच खूप महत्वाचं आहे. पण फक्त दिसण्यावरूनच निष्कर्ष काढणं थोडं घाईचं होणार नाही का? होणार. म्हणूनच दुसरा पुरावा त्याच्या कृतीमध्ये आहे. तो सिंहासारखी गर्जना करतो. आता बायबलच्या संदर्भात सिंह ही प्रतिमा खूप महत्वाची आहे ना? विशेषतः प्रकटीकरणातच 5व्या अध्यायात येशू ख्रिस्ताला एक उपाधी दिली आहे. यहुदा वंशाचा सिंह, द लायन ऑफ द ट्राइब ऑफ जुडा. अगदी बरोबर. ही उपाधी त्यांच्या राजकीय आणि दैवी अधिकाराचं, त्यांच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. त्यामुळे जेव्हा हा देवदूत सिंहासारखी गर्जना करतो, तेव्हा तो फक्त आवाज करत नाहीये. तो एक प्रकारे आपली ओळखच जाहीर करतोय. म्हणजे ही गर्जना एक प्रकारे त्यांची रॉयल सिग्नेचर आहे. मी आलो आहे हे सांगण्याची त्यांची पद्धत. पण एक प्रश्न आहे, सिंहाची गर्जना हे विशेषण फक्त येशूसाठीच राखीव आहे का, की बायबलमध्ये इतर शक्तिशाली व्यक्तींसाठी किंवा देवदूतांसाठीही ते वापरलं गेलंय? कारण जर तसं असेल तर हा एक निर्णायक पुरावा ठरणार नाही? खूप चांगला प्रश्न आहे. जुन्या करारात देव स्वतः सिंहासारखी गर्जना करेल असे उल्लेख आहेत. पण नव्या करारात आणि विशेषतः प्रकटीकरणात यहुदा वंशाचा सिंह ही ओळख फक्त आणि फक्त येशूसाठीच वापरली आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या संदर्भात बोलायचं झालं तर हा संबंध खूपच थेट आणि स्पष्ट आहे. या 2 पुराव्यांवरून म्हणजे दिसणं आणि गर्जना असं वाटतं की हा देवदूत येशूच असला पाहिजे. ठीक आहे, दिसणं झालं, गर्जना झाली, पण त्याच्या कृतींबद्दल काय? स्रोतांमध्ये त्याच्या अधिकाराबद्दलही काहीतरी म्हटलंय ना? तो योहानाला एक लहानसं पुस्तक किंवा गुंडाळी देतो आणि ती खायला सांगतो. हे जरा विचित्र वाटतं, पण याचा काहीतरी खोल अर्थ असणार. हो, आणि तो अर्थ थेट त्याच्या अधिकाराशी जोडलेला आहे. पुस्तक खाणं ही एक प्रतिकात्मक कृती आहे, जी जुन्या करारात येहेजकेल सारख्या संदेष्ट्यांनाही करायला सांगितली होती. याचा अर्थ आहे देवाचं वचन, त्याची भविष्यवाणी पूर्णपणे आत्मसात करणं, ती स्वतःचाच एक भाग बनवणं. ओके. आणि मग हा देवदूत योहानाला आज्ञा देतो की तू पुन्हा एकदा अनेक लोकांबद्दल, राष्ट्रांबद्दल आणि राजांबद्दल भविष्यवाणी केलीच पाहिजे. आता विचार करा, भविष्यवाणी करण्याची शक्ती आणि आज्ञा देण्याचा अधिकार कोणाकडे असू शकतो? हा अधिकार केवळ देवाकडेच असू शकतो. एक साधा देवदूत दुसऱ्याला भविष्यवाणी करायला सांगू शकत नाही. वाव! म्हणजे तो फक्त संदेश देत नाहीये, तर तो संदेश देण्याचा अधिकार प्रदान करतोय, आणि हे काम फक्त देवाचंच असू शकतं. ठीक आहे, आतापर्यंतचे पुरावे ऐकून तर वाटते की केस एकदम पक्की आहे. हा देवदूत म्हणजे येशूच. मग यात वादच का आहे? अडचण कुठे येते? अडचण येते एका आवाजामुळे. जेव्हा हा देवदूत पृथ्वीवर उभा राहून बोलतो, त्याच वेळी योहानाला स्वर्गातून एक दुसरा आवाज ऐकू येतो, आणि तो आवाज योहानाला सूचना देतो. तो आवाज म्हणतो, जा,
त्या समुद्रावर आणि पृथ्वीवर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातातली ती उघडी गुंडाळी घे. थांबा. हे थोडं गोंधळात टाकणारं आहे. म्हणजे जर येशू स्वतः देवदूत म्हणून पृथ्वीवर आले असतील आणि योहानाशी बोलत असतील, तर त्यांच्यावरून स्वर्गातून बोलणारा हा दुसरा कोण? अगदी बरोबर. हाच या चर्चेतला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. सामान्यतः त्रैक्याच्या म्हणजे ट्रिनिटीच्या सिद्धांतानुसार तो आवाज पिता देवाचा असू शकतो. पण मग जर पुत्र म्हणजे येशू पृथ्वीवर कार्यरत आहे आणि पिता स्वर्गातून वेगळ्या सूचना देत आहे, तर याचा अर्थ हा देवदूत आणि स्वर्गातला देव हे दोन वेगळे अस्तित्व आहेत. यामुळे तो देवदूत येशू नसावा अशी मोठी शंका निर्माण होते. पण असं याआधी कधी झालंय का? म्हणजे बायबलमध्ये येशू पृथ्वीवर असताना स्वर्गातून आवाज आल्याची उदाहरणं आहेत ना, जसं की त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी. हो, आहेत. बाप्तिस्म्याच्या वेळी आणि रूपांतराच्या डोंगरावर असताना स्वर्गातून पित्याचा आवाज आला होता. पण त्या दोन्ही घटनांमध्ये तो आवाज येशूची ओळख पटवून देत होता. हा माझा प्रिय पुत्र आहे. इथे मात्र तसं नाहीये. इथे स्वर्गातला आवाज त्या देवदूताबद्दल बोलत नाहीये, तो थेट योहानाला कृती करायला सांगतोय. जणू काही तो देवदूत एक माध्यम आहे आणि खरा सूत्रधार वर कोणीतरी वेगळाच आहे. हा फरक खूप महत्वाचा आहे. अच्छा, म्हणजे तिथला आवाज येशूची स्तुती करत होता आणि इथला आवाज त्या देवदूताला बायपास करून थेट योहानाला सूचना देतोय. ठीक आहे. हा मुद्दा नक्कीच विचार करायला लावणारा आहे. स्रोत सांगतात की या गोंधळात भाषेची आणि भाषांतराचीही भर पडते. हो, आणि इथेच प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होतं. पुढे जेव्हा योहानाला तू पुन्हा भविष्यवाणी केली पाहिजे असं सांगितलं जातं, तेव्हा ते शब्द त्या देवदूताने उच्चारले की स्वर्गातून आलेल्या आवाजाने, हे मूळ ग्रीक लिखाणात 100% स्पष्ट नाही. काही भाषांतरे वाचून वाटतं की देवदूत बोलतोय, तर काही वाचून वाटतं की तो स्वर्गातला आवाज आहे. आणि याचा परिणाम थेट त्याच्या ओळखीवर होतो. अगदी. 11व्या अध्यायात तर याहून मोठा घोळ आहे. तिथे माझे 2 साक्षी म्हणजे माय 2 विटनेसेस असा उल्लेख येतो. आता माझे असं मालकी हक्काने म्हणण्याचा अधिकार फक्त देवालाच आहे. जर हे वाक्य देवदूताने म्हटले असेल तर तो येशूच असला पाहिजे, कारण तो स्वतःला देव म्हणून सादर करतोय. पण जर हे शब्द स्वर्गातून आलेल्या आवाजाचे असतील तर मग तो देवदूत केवळ एक शक्तिशाली संदेशवाहक ठरतो, जो फक्त देवाचा निरोप पोचवतोय. तो स्वतः देव नाही. ही संदिग्धता इतकी मोठी आहे की दोन्ही बाजूचे अभ्यासक याच वाक्याचा आधार घेऊन आपापला मुद्दा सिद्ध करतात. म्हणजे आपण एका अशा वळणावर आहोत जिथे मूळ मजकुरातील एका लहानशा फरकामुळे संपूर्ण अर्थ बदलतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे एका बाजूला जबरदस्त पुरावे आहेत आणि दुसऱ्या बाजूला तितकेच मोठे विरोधाभास. स्रोतांमध्ये आणखी एक तिसरा खूप वेगळा मुद्दा मांडलाय, जो या चर्चेला एक नवीन दिशा देतो. पुनरुत्थान आणि देवदूतांसारखं स्वरूप. हे काय प्रकरण आहे? हा एक खूप सूक्ष्म पण महत्वाचा मुद्दा आहे. येशूने स्वतः एकदा म्हटले होते की पुनरुत्थान झाल्यावर माणसं लग्न करत नाहीत, तर ती स्वर्गातील देवदूतांसारखी होतात. यासाठी मूळ ग्रीक भाषेत इसांजलोस हा शब्द वापरला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ होतो अँजल लाईक किंवा देवदूतांसारखे. देवदूतांसारखे, देवदूत नाही. बरोबर. आता स्रोतांमध्ये असा तर्क मांडला आहे की येशूचंही पुनरुत्थान झालं आणि त्यांना एक गौरवशाली आध्यात्मिक शरीर मिळालं. मग जर पुनरुत्थान झालेले लोक देवदूतांसारखे होतात, तर येशू स्वतःही देवदूतांसारखे झाले आणि म्हणूनच प्रकटीकरणात त्यांना शक्तिशाली देवदूत म्हणण्यात काहीच गैर नाही. या तर्काप्रमाणे ते येशूच आहेत जे देवदूताच्या रूपात आले आहेत. पण देवदूतांसारखं असणं आणि देवदूत असणं यात फरक नाही का? हे थोडं शब्दांशी खेळल्यासारखं वाटतंय. वाटू शकतं, पण धर्मशास्त्रात हा फरक खूप मोठा मानला जातो. स्रोत इथे एक उत्तम उदाहरण देतात. बायबलमध्ये येशूला दुसरा आदम म्हणजे सेकंड ॲडम म्हटलं आहे. याचा अर्थ ते आदम म्हणून आले, पण ते आदम नव्हते. त्यांचं कार्य आदमाच्या कार्याला समांतर होतं, पण त्यांचं अस्तित्व, त्यांचं देवत्व वेगळं होतं. त्याचप्रमाणे येशू पुनरुत्थान झाल्यावर देवदूतांसारखे झाले, पण ते देवदूत झाले नाहीत, ते देवच राहिले. म्हणजे त्यांचं शरीर किंवा स्वरूप देवदूतांसारखं असू शकतं, जे भौतिक नियमांच्या पलीकडचं आहे, पण त्यांचं मूळ अस्तित्व देवाचंच राहतं. हा मुद्दा तर दोन्ही बाजूंना थोडा थोडा खरा ठरवतोय. ते देवदूताच्या रूपात आलेले येशू असू शकतात. बरोबर. हा मुद्दा या रहस्याला सोडवण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचा बनवतो. तो आपल्याला सांगतो की देवदूत हा शब्द कदाचित त्यांच्या पदाबद्दल नसून त्यांच्या त्यावेळच्या कार्याबद्दल किंवा स्वरूपाबद्दल वापरला गेला असेल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा?
आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच परत आलोय असं वाटतंय. एका बाजूला सूर्यासारखा चेहरा, सिंहाची गर्जना आणि भविष्यवाणीचा अधिकार देणारी कृती हे सगळं ओरडून सांगते की हा येशू आहे. हो, पण दुसऱ्या बाजूला स्वर्गातून येणारा वेगळा आवाज, मजकुरातील संदिग्धता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्पष्टपणे एक दुसरा शक्तिशाली देवदूत असं म्हटलेलं आहे. हे मुद्दे सांगतात की तो येशू नसावा. जर लेखकाला त्याला येशू म्हणायचं असतं तर तो तसं स्पष्टपणे म्हणू शकला असता, नाही का? मग स्त्रोतांचे लेखक शेवटी काय निष्कर्ष काढतात? काहीतरी उत्तर असेलच ना? लेखकाचा निष्कर्ष हाच आहे की यावर कोणताही शिक्कामोर्तब न करणंच योग्य आहे. आणि ते यासाठी एक शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा पुरावा देतात. या देवदूतासाठी वापरलेला मूळ ग्रीक शब्द आहे अँगेलॉज इस्खुरोज, म्हणजे शक्तिशाली देवदूत. अँगेलोज इस्कुरोज. हो, आणि हाच शब्दप्रयोग प्रकटीकरणाचा 5व्या अध्यायात दुसऱ्या एका देवदूतासाठीही वापरला गेलाय. तो देवदूत जो मोठ्याने विचारतो की ही गुंडाळी उघडायला आणि तिची मोहर तोडायला कोण योग्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तो देवदूत नक्कीच येशू नव्हता, कारण त्यानंतर येशू यहुदा वंशाचा सिंह म्हणून पुढे येतात. ह्याचा अर्थ प्रकटीकरणाच्या पुस्तकात एकापेक्षा जास्त शक्तिशाली देवदूत आहेत. त्यामुळे 10व्या अध्यायातला देवदूत हा त्यापैकीच एक असू शकतो. वा, हा तर निर्णायक पुरावा वाटतोय. म्हणजे शक्तिशाली देवदूत ही एक विशिष्ट श्रेणी असू शकते ज्यात एकापेक्षा जास्त देवदूत आहेत. त्यामुळे या देवदूताला येशू मानण्याची काही गरज नाही. अगदी बरोबर. म्हणून स्त्रोतांचा अंतिम निष्कर्ष हा आहे की तो येशू आहे की नाही यावर अडून बसण्यापेक्षा तो देवाचा एक अत्यंत सामर्थ्यशाली आणि महत्त्वाचा दूत आहे, जो देवाचा पूर्ण अधिकार घेऊन आला आहे हे स्वीकारणं अधिक महत्त्वाचं आहे. त्याची ओळख गौण आहे, त्याने आणलेला संदेश आणि अधिकार महत्त्वाचा आहे. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी तरी स्पष्ट झाली आहे. काही वेळा आपण कोण बोलत आहे यात इतके अडकतो की काय बोललं जात आहे याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि जाता जाता एक विचार, कदाचित या देवदूताच्या ओळखीमधील ही अस्पष्टता हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक ठेवलेली असेल का? विचार करा, जर त्याची ओळख येशू म्हणून स्पष्ट असती किंवा मायकल किंवा गॅब्रिएल म्हणून स्पष्ट असती तर आपलं सगळं लक्ष त्या व्यक्तीवर गेलं असतं. पण ओळख गुलदस्त्यात ठेवल्यामुळे आपलं लक्ष आपोआप त्याने आणलेल्या त्या लहानशा गुंडाळीकडे, त्या संदेशाकडे जातं. तो संदेश जो तोंडाला मधासारखा गोड लागतो पण पोटात गेल्यावर कडू होतो. बरोबर. एक असं सत्य जे ऐकायला, समजायला खूप आनंददायक वाटतं, पण ते स्वीकारून त्यानुसार जीवन जगणं तितकंच कठीण आणि वेदनादायी असू शकतं. कदाचित खरा उद्देश हा संदेशवाहकाची ओळख करून देण्याऐवजी त्या संदेशाच्या या दुहेरी स्वरूपावर, त्याच्या अधिकारावर आणि त्याच्या परिणामांवर आपलं लक्ष वेधण्याचा असावा. काही वेळा संदेश इतका महत्त्वाचा असतो की संदेशवाहक कोण आहे याने काहीच फरक पडत नाही.